रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. तर आपलं दुसऱ्या अध्यायावर चिंतन चालू आहे आणि दुसऱ्या अध्यायातील 13 श्लोक झाले होते. आता श्लोक 14वा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायिनो नित्यं स्थां स्थितिक्षस्व भारत. तर या 14व्या श्लोकामध्ये कृष्ण विषय सुखाबद्दल बोलतात. विषय सुख म्हणजे भौतिक सुख जे आपण फिजिकल लेवलवर अनुभवतो जगामध्ये. तर त्या विषय सुखाबद्दल किंवा शारीरिक लेवलवरच्या दुःखाबद्दल श्रीकृष्ण बोलतात. तर पहिल्यांदा हे जे भौतिक सुख आहे त्याच्याबरोबर दुःखसुद्धा मिश्रित आहे हा एक मुद्दा सांगतात. आणि दुसरा मुद्दा सांगतात की आगमापायिनो अनित्यम, म्हणजे हे गोष्टी कशा आहेत, आयुष्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यात कोणतीही गोष्ट सुख किंवा दुःख आयुष्यामध्ये स्थिर राहत नाही, हे अनित्य आहेत. आणि या सगळ्या कारणामुळे श्रीकृष्ण सांगतात तां स्थितिक्षस्व भारत. तर हे भौतिक सुख किंवा भौतिक दुःख जे आहे त्याला तू सहन कर. तर श्रीकृष्ण सहन करायला सांगतात. म्हणजे परमार्थामध्ये पहिल्यांदा आपण सहन करण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि सहन करायला लागल्यानंतर मग परमार्थाची वाटचाल पुढे चालू होते. तर पहिल्यांदा सहन करणे. आणि सहनसुद्धा कसं करायचं आहे की सहन माऊलीकडे बघून करायचं आहे. म्हणजे भगवान नामचिंतन करत नामस्मरण करत करत ते सुखदुःख सहन करायचं आहे शांत चित्तानं. आणि अशा पद्धतीनं सहन केलं तर तोच एक तप होतो, तपश्चर्या होते. कारण आपण माऊलीचं चिंतन करत करत सहन करतो. म्हणून हा शब्द फार महत्त्वाचा, तां स्थितिक्षस्व भारत. मग सहनशीलता नसेल तर पुढचं परमार्थिक तत्त्व सांगण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. म्हणून हा श्लोक पहिली भूमिका अशी तयार करतो की सहन करा. आता हे सहन केल्याने काय होईल, काय मिळेल हे पुढच्या श्लोकात सांगतात. यम हि न व्यथन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोममृत्वाय कल्पते. ते सांगतात की ह्या सुखदुःखामुळे, शारीरिक लेवलवरच्या साधारण सुखदुःखामुळे जो मनुष्य व्यथित होत नाही, डिस्टर्ब होत नाही, आणि असा जो धीर पुरुष आहे जो सुख आणि दुःख याला समान समजतो, अशी ज्याची मानसिकता झाली आहे त्याचं मन याच्यामध्ये डिस्टर्ब होत नाही. नाही तर काय होईल, आपण सुखाच्या वेळेस सुखाबरोबर वाहवत जाऊ, दुःखाच्या वेळेस दुःखाबरोबर वाहवत जाऊ. आणि असं जर करत राहिलं तर आपलं चित्त कधीच स्थिर होणार नाही. आणि जर चित्त स्थिर नाही झालं तर खरं दुःख व्हायला लागेल. मग समदुःख सुखम धीरम असं व्हायला पाहिजे. आणि असं झाल्यानंतर मग सोममृत्वाय कल्पते, म्हणजे त्या पुरुषाला अमृतत्व प्राप्त होतं. आता भगवद्गीता इथे अमृतत्व वापरते. अमृतत्व म्हणजे काय, तर तो मुक्त होतो, जीवन मुक्त होतो. म्हणजे जो सुखाला आणि दुःखाला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो तो जीवनमुक्त होतो, हे भगवद्गीतेला सांगायचं. आणि अमृत हा शब्दाचे 2 अर्थ होतात. अमृत म्हणजे जे सेवन केल्यानंतर मृत्यू येत नाही त्यालाही अमृत म्हणतात. आणि जे अतिशय मधुर आहे त्यालाही अमृत शब्द वापरला जातो. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीला अमृत स्वरूपाचं म्हणलं आहे. मग ते भक्तिप्रेम हृदयामध्ये निर्माण होण्याची योग्यता त्या पुरुषाला मिळते. असा मी या शब्दाचा अर्थ लावतो की सोममृत्वाय कल्पते. तर ती स्टेज गाठण्यासाठी त्याला आधी काय व्हावं लागेल, तर समदुःख सुखम धीरम या पद्धतीनं व्हावं लागेल. आणि जर तो असा नाही झाला तर क्षणोक्षणी डिस्टर्ब होत राहील. मग चित्त शांत राहायला पाहिजे, मग त्या लेवलला जातं. मग पहिली पायरी इथं कृष्ण आपल्याला समजून सांगतात की सहनशीलता दाखवा. आणि सहन कसं करायचं, कोणाच्या भरोशावर करायचं, हा एक प्रश्न येतो ना. कारण आम्ही जरी कबूल केलं की आम्ही सहन करू, भगवान तुम्हें जैसा मंजूर मुझे रखना, आनंद से रहूँगा जैसा भी मुझे रखना,
हे गायला सोपं आहे पण किती अवघड आहे. कारण कशाच्या भरोशावर सहन करणार आम्ही, आणि तेवढी सहनशक्ती आहे का आमच्यात? कारण आम्ही म्हणताना म्हणू पण ऐनवेळेस सहन नाही झालं तर मग हे सहन कशावर करायचं? तर भगवन नामाच्या भरोशावर करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत हे सुखदुःख सहज सहन करून जायचं. आणि ज्यावेळेस आपण भगवंताकडे लक्ष देऊन सहन करायला लागतो त्यात भगवंत आपल्याला त्या दुःखाचं दुःखच वाटू देत नाही. असं एक कवच आपल्या भोवती निर्माण करतो की त्या दुःखाचं दुःख वाटणार नाही आणि सुखामध्ये आपल्याकडनं ते सुख आपल्याला बाधणार नाही. मग असं झाल्यानंतर आपण पण सम दुःख सुखम धीरम हो, हे नामाच्या साह्याने होतं. आता 16वा श्लोक. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयरोपी दृष्टंतस्त्व नयोस्तत्वदर्शिभिः. तर ना सतो विद्यते भाव, तर असत गोष्टीचा अस्तित्व नसतं आणि सत्य गोष्टीचा कधी अभाव होत नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की या जगामध्ये दोन गोष्टी आहेत. एक असतात असत गोष्टी आणि एक असतात सत्य. असत म्हणजे आपण कल्पनेनं निर्माण केलेल्या गोष्टी, म्हणजे आपल्या कल्पनेतून निर्माण झालेल्या, आणि सत्य गोष्टी म्हणजे वास्तव जे आहे रिॲलिटी. तर हे तर श्रीकृष्ण काय म्हणतात, जे सत्य वस्तू आहे ना तिचा कधीच अभाव होत नाही, ती नेहमीसाठी असते. मग अशी सत्य वस्तू कोणती आहे? तर जगामध्ये एकच वस्तू सत्य आहे, ती म्हणजे परब्रह्म, ज्याला इथं आता आत्मस्वरूप म्हणून वर्णन चालू आहे. ते परब्रह्म हे सत्य आहे. आणि ते कसं आहे, त्याचं लक्षण काय? तर ते सच्चिदानंद रूप आहे. म्हणजे आनंद हा सत्य आहे जगामध्ये. जरी सुखदुःखाचा अनुभव येत असला तरी आनंद हा सत्य आहे. मग त्या आनंदाकडे बघून, आणि आनंद कोण आहे? तर स्वतः आनंदगंध गोपालकृष्ण आहेत, तेच एकमेव सत्य आहेत आणि बाकी सगळं असत्य. ते आपण म्हणतो, शास्त्रामध्ये म्हटलं जातं ना, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. तर ह्याचा अर्थ आनंद सत्य आहे, दुःख मिथ्या आहे. दुःख हे मनोकल्पित आहे आणि आनंद हा सत्य आहे. म्हणून दुःख हे मुळातच असत्य असल्यामुळं त्याचं कधीच अस्तित्व नव्हतं, ते कल्पनेतच आहे. आणि आनंद हे रिॲलिटी आहे, वास्तव आहे, ते सत्य आहे. तर त्या आनंदाकडे जर बघितलं तर मग कशाचं दुःख होणार नाही. म्हणून जे तत्वदर्शी पुरुष असतात ते या आनंद तत्वाकडे बघतात, म्हणजे गोपालकृष्णाकडे बघून आयुष्य आनंदामध्ये जगतात, असा याचा अर्थ आहे. त्यानंतर 17वा श्लोक. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम व्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. तर अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, म्हणजे ते जे सत्य वस्तू सांगितली परब्रह्म आनंद स्वरूप, तो जो आनंदगंध आहे त्या आनंदगंधाने हे सगळं जगत व्यापलेलं आहे. म्हणजे जगतसुद्धा कसं आहे, आनंदमय आहे. खरं तर ही फिलॉसॉफी फार ॲक्सेप्ट करायला अवघड आहे, कारण हा असा आपला अनुभव नाही आहे. आपल्यापैकी सर्वजणांनी दुःखाचा अनुभव घेतला आहे आणि आपण जगातही इकडे तिकडे पाहतो की खूप प्रकारचे दुःख आहेत आणि खूप लोक दुःखी आहेत. कोणाला दरिद्रता आहे, कोणाला रोग आहे, कोणाला काय आहे. तर अनेक प्रकारचे दुःख आपण पाहिलेले आहेत आणि आपण स्वतःच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे दुःख पाहिलेले आहेत. आणि हे असताना कृष्ण काय सांगतात की सगळं जग आनंदमय आहे आणि सगळं आनंदगंधाने व्यापलेलं आहे. तर हे तत्व आपल्या अनुभवामध्ये का येत नाही? कारण आपलं तेवढा नामजप नाही आहे. मग आपल्याला या तत्वाच्या या स्टेजपर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला एक प्रोसेस करावी लागेल. संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावी लागेल, नामजप करावा लागेल आणि खूप नामजप केल्यानंतर ती मानसिक अवस्था, ती जी अवस्था आहे, स्थिती आहे, ती प्राप्त होईल की ज्याच्यामध्ये सगळं जगत आनंदमय दिसायला लागेल. आणि तोपर्यंत जे हे सुखदुःखाचे अनुभव येतात ते ताम तितिक्षस्व भारत, ते सहन करावे लागतील. आणि
पुढे श्रीकृष्ण या श्लोकात काय सांगतात की असा जो आनंद स्वरूप परमात्मा आहे तोच सर्वांचा अंतर्यामी आहे, त्यालाच आत्मस्वरूप म्हणलं आहे. आणि या ठिकाणी तो अविनाशी आहे. म्हणून अर्जुनाला म्हणतात की तू हे युद्ध केल्यानंतर कोणाचा मृत्यू होईल म्हणून चिंता करू नको, कारण तो जो आतमध्ये आहे सर्वांचा अंतर्यामी तो अविनाशी आहे, हे श्रीकृष्ण सांगतात. आता इथे एक प्रश्न येतो की हे आत्मतत्वाचं वर्णन का चालू आहे. तर आत्मतत्वाचं वर्णन म्हणजे श्रीकृष्ण फिलॉसॉफीच्या सुरुवातीला भगवत स्वरूपाचंच वर्णन चालू करतात. कारण हे आत्म म्हणजे आपण वेगळ्या अर्थाने घेऊ नये की प्रत्येक व्यक्तीचा आत्मा वेगळा, असं नाही आहे. हे सर्व व्यक्तींमध्येच एक परमात्मा आहे आणि तो परमात्मा म्हणजे भगवंत आहे. तर त्याचंच वर्णन आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात पण आपल्याला माहिती आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, भगवंताला आत्मरूपा म्हणलेलं आहे. म्हणजे तो भगवंताचंच वर्णन चालू आहे. मग त्या भगवंताकडे अर्जुनाचं लक्ष वेधण्यासाठी भगवत स्वरूपाचं वर्णन करतात आणि या मृत्यूचं दुःख बाजूला करतात. म्हणून आत्मतत्वाचं निरूपण आहे. तर या ठिकाणी 17वा श्लोक संपला. तर आपण या ठिकाणी थांबू. कृष्णार्पणमस्तु.